गरम झालेलं आहे बघा. तर कांदा टाकलेला आहे, थोडा बारीकच कापायचा, व्यवस्थित लागते भाजी. तर लसूण टाकलेलं आहे, असं कापून टाकलेलं आहे लसूण मी 10-12 पाकळ्या टाकलेले आहे. व्यवस्थित अशी कांदा बारीक टाकायचा, यामध्ये लसूण टाकायचं, थोडं आधी तेल टाकायचं, थोडं परतेला यामध्ये वरतून आपण तेल टाकलं. मग तेल सर्व जळणार नाही. तर अशा प्रकारे मस्त ही फोडणी आपण करून देऊया. व्यवस्थित थोडं लाल होऊ देऊया. एका साईडला मस्त मी घोळ किंवा याला म्हणतात चिल्ल्याची भाजी व्यवस्थित मस्त अशी बारीक स्वच्छ सॉफ्ट करून घेते भाजी. बघू शकता तुम्ही. असं एवढ्याच त्याचे देठ राहतात जाड, ते हाताने तोडून घ्यायचे. व्यवस्थित अशा प्रकारे स्वच्छ 3-4 पाण्यात धुवून घ्यायची, कारण जास्त ना माती असते त्यामुळे. फक्त या भाजीला खरं साफ करायला थोडा वेळ लागतो. व्यवस्थित अशा प्रकारे साफ करून घ्यायची. व्यवस्थित आपली फोडणी लाल झालेली आहे. तर आता चवीनुसार आपण त्याच्यात लाल तिखट टाकूया. अर्धा चमच टाकत आहे यामध्ये लाल तिखट. शक्यतो कमी गॅसवरच तिखट टाकायचं, नाही तर कसं ठसका जास्त आपला घरभर पसरतो. कमी गॅसवरच फोडणी द्यायची. मग मस्त थोडी अशी तरफडली फोडणी, तर यामध्ये आपण यातली घोळची भाजी टाकून देऊ. ही भाजी नाही का आहे यांना कशी कमी होती, त्यामुळे शक्यतो याच्यात तिखट आणि मीठ व्यवस्थित टाकण्याचा प्रयत्न करा. थोडं 2 मिनटं याला परतलेलं आहे, खाली वरी ठेवलेलं आहे मी. थोडं बघा किंचितच मी मीठ टाकलेलं आहे, कारण ही आहे त्यामुळे सगळं कसं मीठ जास्त होतं, त्यामुळे थोडं कमीपणासोबत यामध्ये मीठ टाकून द्या. आणि शक्यतो भाजी धुताना नाही का सगळं पाणी निचरू द्यायचं आणि एका साईडला प्लेट ठेवून असं क्रॉस करून त्याचं पाणी सगळं निपटू द्यायचं. बघा आता मस्त आता झालेली आहे भाजी. तर आपण याच्यात थोडं पाणी टाकून घेऊया. आता थोडी भाजी आहे ना ती भिजेल नाही एवढी, तितकंच पाणी टाकलेलं आहे बघा. आणि तुम्ही कढईत किंवा पातेल्यात करत असेल तर थोडं शक्यतो कमीच पाणी टाकण्याचं प्रयत्न. कसं भिजेल जास्त पाणी सुटतं, त्यामुळे अशा प्रकारे त्याला मस्त चांगलं 10 मिनटं तर लागतील शिजायला. आपण आता भाजीला शिजू देऊया. तर अशा प्रकारे आपली भाजी शिजून झालेली आहे बघा. ही भाजी नाही का तुम्ही जास्त भाकरीसोबत खाण्याचा प्रयत्न करा, मस्त भारी लागते. त्याचबरोबर गव्हाच्या पापड्यात भाजलेले कांदा एक. पण तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.